नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आगामी संयुक्त गट प, गट क, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या हेतूने आपण एक नवीन सिरीज आजपासून सुरू करतोय आणि ज्या सिरीजचं नाव आहे फॅक्च्युअल क्वेश्चन सिरीज. या सिरीजचा भाग 1 आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आगामी संयुक्त गट ब, गट क, पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, या दोन्ही हेतूने फॅक्च्युअल प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. राज्यव्यवस्था घटकाच्या रचनेची जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राज्यव्यवस्था घटकासंबंधीचे हे अशा अनेक प्रश्न फॅक्च्युअल बेसिसवर आपल्या परीक्षेमध्ये विचारलेले असतात. मग ती परीक्षा पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो. तर मित्रांनो, या ठिकाणी आगामी 2025मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब, गट क, पूर्व परीक्षा असो अथवा 2024ची गट ब, गट क, मुख्य परीक्षा असो, या सर्वच हेतूने आपण फॅक्च्युअल प्रश्नांना हात घालणार आहोत या सिरीजच्या माध्यमातून. आणि एक प्रकारे या फॅक्च्युअल प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण या ठिकाणी घडवून आणणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या पूर्व परीक्षेच्या स्तरावर किंवा मुख्य परीक्षेच्या स्तरावर विचारले गेलेले आहेत. मी असं म्हणेन की अधिकाधिक प्रश्न जे काय आहेत ते मी आज या ठिकाणी घेतोय ते मुख्य परीक्षेच्या दृष्टीतून, आणि त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मुख्य परीक्षेच्या स्तरावर या ठिकाणी या फॅक्च्युअल प्रश्नांचा विचार जो आहे तो आयोगाने केलेला आहे. तर त्यामुळे या सर्व हेतूने ही जी काही प्रश्नांची चर्चा आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घडवून आणणार आहोत. तर यामध्ये या सिरीजला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न मी तर सांगू इच्छितोय तो या प्रकारचा आहे. पहा, पहिला प्रश्न या प्रकारचा आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला चीन हा आता एक निद्रिस्त राक्षस आहे, पण तो ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी सर्व जग हादरवून सोडेल, या आशयाचे विधान कोणी केले? पहा, प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे, पण या ठिकाणी मागे एका मुख्य परीक्षेतून विचारला गेलेला आहे. प्रश्न पहा काय, 19व्या शतकाच्या सुरुवातीला चीन हा आता एक निद्रिस्त राक्षस आहे, पण तो ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी सर्व जग हादरून सोडेल, या आशयाचे विधान कोणी केले? पर्याय 1 हिटलर, पर्याय 2 माओ त्से-तुंग, पर्याय 3 नेपोलियन आणि पर्याय 4 मुसोलिनी. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये मागे एकदा विचारला गेलेला होता पॉलिटीच्या अनुषंगाने. तर त्यामुळे आपल्याला याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी याचं फॅक्च्युअल बेसिस जर सांगायचं झालं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपोलियन बोनापार्ट किंवा नेपोलियन. का? कारण की सुमारे 200 वर्षापूर्वी, या प्रश्नाचं विश्लेषण जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की सुमारे 200 वर्षापूर्वी सम्राट नेपोलियन बोनापार्टने प्रसिद्धपणे असे भाष्य केले होते की जे भाष्य या ठिकाणी चीनबाबत केलेलं होतं ते प्रसिद्धपणे असे भाष्य केले होते की चीन एक झोपलेला राक्षस आहे, त्याला झोपू द्या, कारण तो ज्या दिवशी जागा होईल तेव्हा तो जग हादरवून सोडेल. तर अशा प्रकारचं हे जे काही विधान आहे किंवा अशा प्रकारचं जे काही या ठिकाणी भाष्य आहे ते सुमारे 200 वर्षापूर्वी सम्राट नेपोलियन बोनापार्टने केलेलं होतं. नेपोलियनने चीनची लपलेली ताकद समजवून घेऊन त्याचा आदर केला होता आणि त्या आदराच्याच हेतूने या ठिकाणी हे भाष्य जे काय आहे ते सुमारे 200 वर्षापूर्वी सम्राट नेपोलियन बोनापार्टने प्रसिद्धपणे केलेलं होतं असं म्हणायला इथं जागा होते. आणि म्हणून या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपोलियन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, या प्रकारचा आहे की खालीलपैकी भारतीय संघराज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? खालीलपैकी भारतीय संघराज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? पर्याय 1 दुहेरी नागरिकत्व, पर्याय 2 दुहेरी शासन व्यवस्था, पर्याय 3 लिखित राज्यघटना आणि पर्याय 4 सत्ता विभाजन. मित्रांनो, आपणास माहीत असेल की काल परवाच आपल्याकडे 1 जून रोजी गट क ची जी पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा भारतीय संघराज्याविषयी कोणते वैशिष्ट्य लागू होत नाही या अनुषंगाने सुद्धा एक प्रश्न विचारला गेलेला होता. तशाच प्रकारचा हाही प्रश्न आहे की खालीलपैकी भारतीय संघराज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? पर्याय 1 आहे दुहेरी नागरिकत्व, 2 आहे दुहेरी शासन व्यवस्था, 3 आहे लिखित राज्यघटना आणि 4 आहे सत्ता विभाजन. तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 1 दुहेरी नागरिकत्व. का? तर आपल्याला माहीत असेल की भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला गेलेला आहे आणि भारतीय संघराज्याचं स्वरूप हे जर आपण पाहिलं तर ते केंद्राकडे झोकलेलं असल्या कारणामुळे या ठिकाणी एकरी नागरिकत्वाचा स्वीकार हे भारतीय संघराज्य प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येऊ शकतं. का? तर आपल्याकडे एकच नागरिकत्वाचा स्वीकार भारतीय राज्यघटनेस्तरावर स्वीकारलेला आहे. तर त्यामुळे भारतीय घटनेने भारतातील नागरिकांना एकरी नागरिकत्व बहाल केलेले आहे. यामुळे भारतीय नागरिक हा जरी कोणत्याही राज्यातला असला तरी त्याचे नागरिकत्व भारतीयच राहते. घटक राज्यांचं स्वतंत्र असं नागरिकत्व भारतीय घटनेने नागरिकांना दिलेलं नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की जसं
अमेरिकेच्या पातळीवर अमेरिकेमध्ये पण संघराज्य आहे, पण अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. पण भारतामध्ये भारतीय संघराज्यपणीचा जेव्हा आपण विचार करतो, भारतीय संघराज्यपणीच्या वैशिष्ट्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या ठिकाणी आपल्याला हे सांगता येऊ शकेल, की भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला गेलेला आहे. भारतामध्ये घटक राज्यांचं स्वतंत्र असं नागरिकत्व घटनेने बहाल केलेलं नाही आहे किंवा दिलेलं नाही आहे. भारतामध्ये कोणत्याही राज्यातला नागरिक असो, त्याला भारतीयत्वच जे नागरिक आहे ते भारतीयच म्हणून या ठिकाणी प्राप्त होतं. तर त्यामुळे दुहेरी नागरिकत्व हे पर्याय क्रमांक 1 जो काय आहे, तो या ठिकाणी भारतीय संघराज्यासंदर्भात चुकीचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येऊ शकेल. त्या अर्थाने पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे पहा, तो या प्रकारचा आहे. अखिल भारतीय सेवांचे जनक कोण? भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक कोण? पर्याय 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 2 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय 3 डॉक्टर बी.आर. आंबेडकर आणि पर्याय 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक असं म्हटलेलं आहे. हू इज द फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस? कारण की एक लक्षात घ्या, की याबाबतचा प्रश्न 2 पद्धतीने सुद्धा विचारला हवा आहे, की भारतामध्ये नागरी सेवांचे जनक म्हणून या ठिकाणी कोण म्हणून ओळखले जातात, असाही प्रश्न विचारला तर या ठिकाणी त्याचं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल आहे असं नाही. त्याचं उत्तर वेगळं आहे. मात्र या ठिकाणी इथं प्रश्न काय विचारला आहे, की भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक कोण? तर ऑब्व्हियसली याचं उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर भारतामध्ये नागरी सेवांची सुरुवात ही ब्रिटिश कालखंडामध्ये झालेली होती. पण तरीसुद्धा भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक या अर्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांना का म्हटलं जातं, याचाही उलगडा आपल्याला करणं अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. मात्र पहा, की या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणतात. का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, की वल्लभभाई पटेल यांनी ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस की जी ब्रिटिशांनी निर्माण केलेली होती, किंबहुना IPS इम्पिरियल पोलीस सर्व्हिस हे देखील ब्रिटिश कालखंडात निर्माण केलेली सेवा होती. तर या ब्रिटिशकालीन ज्या काही अखिल भारतीय सेवा होत्या, त्या सेवांना स्वीकारण्याचे व त्या सेवा स्वतंत्र भारतात कायम ठेवण्याचे समर्थन केले होते. कुणी? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या दोन्ही सेवा स्वतंत्र भारतात कायम ठेवण्याचं समर्थन केलं होतं. परिणामी आज या दोन्ही सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं नाव बदलून ते आता इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं झालेलं आहे आणि इम्पिरियल पोलीस सर्व्हिसचं नाव बदलून ते आता इंडियन पोलीस सर्व्हिस या नावाने या दोन्ही सेवा ओळखल्या जातात. एवढंच नव्हे तर 1966 आपण तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची निर्मिती केलेली आहे. कुणाची? ते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची IFSची निर्मिती केलेली आहे. जर आपण घटनात्मक पातळीवर तरतुदीचा विचार जर केला तर भारतीय संविधानाच्या कलम 312 नुसार राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संसदेला कायद्याद्वारे एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येते. कोणाला? संसदेला कलम 312 नुसार राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने कायद्याद्वारे एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याची तरतूद करता येते. भारतामध्ये अखिल भारतीय सेवा कायदा 1951 हा याकरता महत्त्वपूर्ण आहे. भारतात वॉर्न हेस्टिंग्ज याने नागरी सेवेचा पाया घातला आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नागरी सेवेत सुधारणा करून या सेवेला आधुनिक आणि तर्कसंगत बनविले आणि म्हणून लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस याला भारतातील नागरी सेवेचा पिता किंवा जनक म्हटलं जातं. म्हणून मी सुरुवातीला प्रश्नाचा उल्लेख करत असताना असं म्हटलं, की या प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी 2 पद्धतीने सुद्धा आपण विचार घेऊ शकतो, की अखिल भारतीय सेवांचे जनक असं म्हटल्यानंतर उत्तर आपल्याला सांगावं लागेल सरदार वल्लभभाई पटेल. पण भारतातील नागरी सेवेचा जनक म्हटलं तर उत्तर आपल्याला सांगावं लागेल लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस. का तर या ठिकाणी भारतातील नागरी सेवेचा जनक म्हणून लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिसला ओळखलं जातं. मात्र स्वतंत्र भारताच्या पातळीवर जर आपण विचार जर केला तर भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो. तर त्यामुळे दोन्ही संदर्भाने जर का प्रश्न आपल्याला हा विचारला गेला तर आपल्याला त्याचं दोन्ही संदर्भाने एकच उत्तर द्यायचं नाही आहे, तर ते वेगवेगळं उत्तर आहे. अखिल भारतीय सेवांच्या जनकांच्या पातळीवर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतातील नागरी सेवेचे जनक म्हटल्यानंतर लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस असं या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. तर त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे. कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो? कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो? पर्याय 1 आहे 44वा संशोधन अधिनियम 1978, पर्याय 2 आहे 48वा संविधान संशोधन अधिनियम 1984, पर्याय 3 आहे 59वा संविधान संशोधन अधिनियम 1988 आणि पर्याय 4 आहे 62वा संविधान संशोधन अधिनियम 1989. तर मित्रांनो आपला प्रश्न
या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने आणि फॅक्च्युअल बेसिसवर असं विचारलेलं आहे की कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 44वा संविधान संशोधन अधिनियम 1978. मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या घटनावलीच्या संबंध घटनावलींचा अभ्यास करत असताना 42वा संविधान संशोधन अधिनियम असो किंवा 44वा संविधान संशोधन अधिनियम असो, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, कारण की त्या अनुषंगाने असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न फॅक्च्युअल बेसिसवर विचारायला आयोगाला वाव आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल ते म्हणजे 44वा संविधान संशोधन अधिनियम 1978, की ज्यानुसार आपल्याकडे एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवता येऊ शकते असं म्हणायला जागा होते. तर या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की 44व्या घटनावली अधिनियम 1978 नुसार संसद एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकते. मात्र ही पण गोष्ट माहिती असू द्यात की संसदेला पुढील 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रपती शासन एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढविण्याचा ठराव पारित करता येणार नाही. या 2 अटी कोणत्या आहेत? कोणत्या 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रपती शासन एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढविण्याचा ठराव पारित करता येणार नाही? तर या 2 अटीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की या 2 अटीविषयी सुद्धा जर का प्रश्न आपल्याला विचारला गेला तर आपण याची माहिती ठेवणं गरजेचं आहे की त्या 2 अटी कोणत्या आहेत. तर पहिली अट आहे या प्रकारची: त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी. कधी? तर ज्यावेळेस या ठिकाणी अशा प्रकारच्या संसदेला एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवायचं असेल, त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी ही पहिली अट आहे. आणि दुसरी अट काय? तर निवडणूक आयोगाने असे प्रमाणित करावे की संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू ठेवणे आवश्यक आहे. दुसरी अट काय? की निवडणूक आयोगाने असे प्रमाणित करावे की संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू ठेवणे आवश्यक आहे. तर अशा या 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रपती शासन एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढवण्याचा ठराव पारित करता येणार नाही असं म्हणायला जागा होते एखाद्या राज्यामध्ये. तर त्यामुळे एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन संसद सुरू ठेवू शकते का? तर ती तेव्हाच ठेवू शकते जेव्हा या 2 अटी पूर्ण होणार असतील. तर पूर्ण झाल्याशिवाय अशा प्रकारची जी काही राष्ट्रपती शासन आहे ते सुरू ठेवता येऊ शकत नाही किंवा त्या संबंधीचा ठराव पारित करता येणार नाही. त्याच्यामुळे या 2 अटी पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात की ज्याचा संदर्भ या ठिकाणी 44व्या घटनावलीशी सुद्धा आपण विचार घेऊ शकतो. किंवा या 44व्या घटनावलीनुसारच अशा प्रकारची तरतूद केली गेलेली आहे. तर त्यामुळे हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पाहतो आहोत फॅक्च्युअल क्वेश्चन सीरीज भाग 1, ज्यामध्ये आपण विभिन्न प्रकारचे प्रश्न आतापर्यंत चर्चिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रश्नांना पुढे कंटिन्यू करूया. पहा, पुढचा प्रश्न या प्रकारचा आहे. कोणत्या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाके आहेत, असा दृष्टिकोन स्वीकारला होता? पुन्हा एकदा मी प्रश्न वाचतोय पहा. प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. कोणत्या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाके आहेत, असा दृष्टिकोन स्वीकारला होता? पर्याय 1 गोलकनाथ खटला, पर्याय 2 केशवानंद भारती खटला, पर्याय 3 शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार खटला आणि पर्याय 4 जिलूभाई नानभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य खटला. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रथमदर्शनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक प्रकारे केशवानंद भारती खटला आहे की काय असं वाटणं साहजिक आहे, कारण की केशवानंद भारती खटला हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वपूर्ण खटला म्हणून समजला जातो आणि त्यामुळे प्रथमदर्शनी आपल्याला वाटणं साहजिक आहे किंवा केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं काही मत मांडलेलं आहे का? पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की याचं उत्तर या ठिकाणी केशवानंद भारती खटला असं देखील नाही आहे, ना शंकरी प्रसाद खटलाही नाही आहे, ना गोलकनाथ खटलाही नाही आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिलूभाई नानभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य खटला. या खटल्यामध्ये असा दृष्टिकोन जो काय आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला होता, की ज्याचा उल्लेख या पद्धतीने केलेला आहे की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाके आहेत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिलूभाई नानभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य खटला. नेमकं असं का? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या अर्थाने देता येऊ शकेल. थोडंसं विश्लेषण आपण तुम्ही पाहू शकता पुढे, की जिलूभाई खटल्यात 1994 अंतर्गत कलम 300A मधील मालमत्तेच्या अधिकाराचा संबंध असून सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, म्हणजे जिलूभाई खटल्यात या ठिकाणी 1994 साली भारतीय राज्यघटनेच्या कलम 300A मधील मालमत्तेच्या अधिकाराचा संबंध असून सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये असं म्हटलेलं आहे की कलम 300A मधील मालमत्तेचा अधिकार हा संविधानाच्या मूलभूत चौकटीत समाविष्ट नाही आहे. का? तर मालमत्तेचा अधिकार हा फक्त घटनात्मक किंवा कायदेविषयक अधिकार म्हणून ओळखला जातो. कारण की मूलभूत हक्क म्हणून तर या ठिकाणी या मालमत्तेच्या हक्काचा विचार आपल्याकडे भारतीय राज्यघटनेत होत नाही. का? तर 44व्या घटनानुसार आपण मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळलेला आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर घटनेमध्ये कलम 300A नुसार मालमत्तेचा अधिकार हा फक्त घटनात्मक किंवा कायदेविषयक अधिकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हेच म्हटलेलं होतं की कलम 300A मधील मालमत्तेचा अधिकार हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग नाही आहे किंवा मूलभूत चौकटीत समाविष्ट होत नाही. का? तर हा मालमत्तेचा अधिकार घटनात्मक किंवा कायदेविषयक अधिकार म्हणून ओळखला जातो. पण आता या ठिकाणी या मालमत्तेच्या हक्काच्या अनुषंगाने या जिलूभाई खटल्यामध्ये हे जे विधान या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे त्याचा संदर्भ कसा सांगता येऊ शकतो? कारण की विधानामध्ये जो काही उल्लेख केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, तो काय पाहायला मिळतो की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाके आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी या एकंदरीत दृष्टिकोनाचा स्वीकार भलेही जिलूभाई नानभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेला असला तरी याचा संबंध या ठिकाणी मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सुद्धा सांगता येऊ शकतो. का? तर या ठिकाणी मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सुद्धा असा संदर्भ या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने उच्चारला होता. कशा पद्धतीने त्याचा उल्लेख मी इथं केलेला आहे की ज्याप्रमाणे मिनर्वा मिल्स खटला 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील संतुलनावर आधारित आहे. ते एकत्र सामाजिक क्रांतीच्या बांधिलकीचा गाभा आहेत. ते रथाच्या 2 चाकांसारखे आहेत. एक दुसऱ्यापेक्षा कमी नाही आहे. एकाला दुसऱ्यावर पूर्ण प्राधान्य देणे म्हणजे राज्यघटनेतील सुसंवाद बिघडविणे होय. या दोघांमधील सामंजस्य व समतोल हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे जिलूभाई खटल्यात सुद्धा किंवा जिलूभाई खटल्यात देखील सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पुनरुच्चार केला होता, पण तो पुनरुच्चार करत असताना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला की जो प्रश्नात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की जिलूभाई खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असं म्हटलं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी आणि सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाके आहेत. या अर्थाने याचा पुनरुच्चार जो काय तो जिलूभाई खटल्यात देखील सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील सामंजस्य व समतोलाबाबत केलेला होता किंवा तो स्वीकारलेला होता असं म्हणायला जागा होते. त्यामुळे एक लक्षात घ्या की मिनर्वा मिल्स खटल्यात जे महत्त्व या ठिकाणी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे ते या वेगवेगळ्या माध्यमातून की जसं
भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील संतुलनावर आधारित आहे. हे दोन्ही जे संकल्पना आहेत, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व, ते एकत्र सामाजिक क्रांतीच्या बांधिलकीचा गाभा आहेत. ते रथाच्या दोन चाकांसारखे आहेत, एक दुसऱ्यापेक्षा कमी नाही आहे. एकाला दुसऱ्यावर पूर्ण प्राधान्य देणे म्हणजे राज्यघटनेतील सुसंवाद बिघडवणे होय. या दोघांमधील सामंजस्य आणि समतोल हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचे आवश्यक वैशिष्ट्य आहे. असं जे मिनोमिस खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मत मांडलं होतं, त्यालाच विस्तारून पुढे सांगण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने जिलूबाई खटल्यात या प्रश्नात दिलेल्या दृष्टिकोनानुसार स्पष्ट केलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नामध्ये जो उल्लेख केलेला आहे की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला सुनिश्चित करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची दोन चाके आहेत, हा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने जिलूबाई नानबाई खचीर विरुद्ध गुजरात राज्य खटल्या यामध्ये स्वीकारला होता असं म्हणायला जागा होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी डॅश सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी डॅश सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. पर्याय 1 120, पर्याय 2 90, पर्याय 3 50 आणि पर्याय 4 150. तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50. 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नाला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आयोगाने आत्ता पण विचारलेलं आहे की जसं या ठिकाणी अविश्वास ठरावाची जेव्हा मागणी केली जाते तेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेत असताना लोकसभेच्या कोणत्या किंवा कितव्या नियमावली क्रमांकानुसार त्याचा विचार केला जातो. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी लोकसभेच्या नियम 198 मध्ये याबाबतचा उल्लेख केला गेलेला आहे. तर असं या ठिकाणी या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने प्रश्न विचारायला वेगळ्या पद्धतीने फॅक्च्युअल बेसिसवर व्हावं आहे की जसं या ठिकाणी किती सदस्यांचा पाठिंबा लागतो तर 50, किंवा या ठिकाणी कोणत्या नियमावलीनुसार किंवा कोणत्या नियम क्रमांकानुसार या अविश्वास ठरावाची जी काही तरतूद आहे ती लोकसभेच्या नियमावलीमध्ये केलेली आहे तर नियम 198. तर त्यामुळे दोन्ही अर्थाने आपण याची तयारी जी काय ती ठेवली पाहिजे. थोडंसं विश्लेषण याचंही पाहूया की मंत्रिपरिषदेची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी असते. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार या ठिकाणी मंत्रिपरिषद ही लोकसभेला सामूहिकरित्या उत्तरदायी असते, जबाबदार असते. त्यामुळे मंत्रिपरिषदेची सामूहिक जबाबदारी ही सामूहिक असते आणि म्हणून समग्र मंत्रिपरिषदेविरुद्धचाच अविश्वास ठराव स्वीकारला जातो. एखाद्या मंत्र्याविरुद्ध किंवा एखाद्या मंत्र्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अविश्वास ठराव मांडता येत नाही. म्हणजे पूर्ण मंत्रिपरिषदेविरुद्धच अविश्वास ठराव मांडता येतो किंवा पूर्ण मंत्रिपरिषदेविरुद्धच अविश्वास ठराव स्वीकारला जातो. एखाद्या मंत्र्याविरुद्ध अविश्वास ठराव हा मांडता येत नाही. ज्याप्रमाणे निंदाव्यंजक ठरावात कारणे द्यावी लागतात तशी कारणे अविश्वास ठराव देण्याची आवश्यकता नसते. मित्रांनो, याही बाबतीत फॅक्च्युअल प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे हेही आपण लक्षात ठेवावं की अविश्वास ठरावात कारणे देण्याची आवश्यकता नसते. अविश्वास ठराव का मांडला जात आहे याची कारणे देण्याची आवश्यकता नसते. निंदाव्यंजक ठरावात मात्र या ठिकाणी कारणे द्यावी लागतात, मात्र अविश्वास ठरावात कारणे देण्याची आवश्यकता नसते. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधी जी काही पद्धती आहे ती लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अविश्वास ठरावाची मागणी रास्त आहे किंवा नाही हे अध्यक्षच ठरवित असतात, लोकसभा अध्यक्षच ठरवित असतात. ठराव योग्य आहे असे अध्यक्षास वाटल्यास, अविश्वास ठराव योग्य आहे असे अध्यक्षास वाटले तर प्रश्नोत्तरांचा तास संपताच अध्यक्ष संबंधित सदस्याला ठराव मांडण्यास सांगतात किंवा स्वतःचा ठराव सभागृहापुढे वाचून दाखवतात. कोण? लोकसभा अध्यक्ष हे संबंधित सदस्याला ठराव मांडण्यास सांगतात किंवा स्वतःच या ठिकाणी ठराव सभागृहापुढे वाचून दाखवतात. अविश्वास ठरावाला सभागृहातील 50 पेक्षा कमी नसेल एवढ्या सभासदांनी, म्हणजे 50 सभासदांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवणं अपेक्षित आहे. म्हणून त्याचा उल्लेख जो काय आहे तो लोकसभा नियमावलीमध्ये या पद्धतीने केलेला आहे की अविश्वास ठरावाला सभागृहातील 50 पेक्षा कमी नसेल एवढ्या सभासदांनी पाठिंबा दर्शवल्यास अध्यक्ष अविश्वास ठरावाला परवानगी असल्याचे जाहीर करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणायला जागा होते की अविश्वास ठराव लोकसभेत दाखल करण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते, हे या अर्थाने स्पष्ट करता येईल. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो या प्रकारचा की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत हे जुळत नाहीत. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत हे जुळत नाहीत. पर्याय 1 कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना, पर्याय 2 कायद्याने घालून दिलेली पद्धती ब्रिटिश राज्यघटना, पर्याय 3 कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना आणि पर्याय 4 न्यायालयीन पुनर्वलोकन अमेरिकन राज्यघटना. मित्रांनो, या ठिकाणी इथं जर पर्याय 2 आणि 3 बद्दल जर आपल्याला समजत नसेल तर आपण इंग्लिशमध्ये खाली वाचू शकता, कारण की इथं गोंधळ आपला बऱ्याच वेळा उडतो की भारतीय राज्यघटनेतल्या कलम 21 मधली तरतूद नेमकी कोणत्या अर्थाने नमूद केलेली आहे. तर एक लक्षात घ्या की
पर्याय 2चा उल्लेख इंग्लिशमध्ये काय केलेला आहे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, आणि पर्याय 3चा उल्लेख काय केलेला आहे, ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. तर त्यामुळे इथं गोंधळ होऊ द्यायचं नसेल तर आता आपण इंग्लिशमध्ये खाली वाचायला काही हरकत नाही. तर कायद्याची अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना ही जी काही स्त्रोत आहे तो बरोबर आहे, ती जोडी बरोबर जुळते. कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणजेच प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही जोडी मात्र चुकीची आहे, कारण की ब्रिटिश राज्यघटना नाही आहे, तर तिथं जपानची राज्यघटना आहे. जपानच्या राज्यघटनेतल्या कलम 31 मधली ही तरतूद आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये स्वीकारलेली आहे, की जी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ कायद्याने घालून दिलेली पद्धती या अर्थाने आपल्याला सांगता शकेल. राहिला प्रश्न कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना ड्यू टू प्रोसिजर ऑफ लॉ, हे बरोबर आहे, ही बरोबर जोडी जुळते. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन ही पण तरतूद किंवा ही पण संकल्पना आपण या ठिकाणी अमेरिकन घटनेतून स्वीकारलेली आहे, त्यामुळे चौथाही नंबर जोडी बरोबर जुळते. मग आता फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जी आहे ही जोडी बरोबर जुळत नाही का, तर ती तरतूद किंवा ती संकल्पना तो स्त्रोत आपण या ठिकाणी जपानच्या घटनेतून स्वीकारलेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या अर्थाने जर आपण पाहिलं तर भारतीय घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख करताना कलम 21 मध्ये जे वर्णन केलेले आहे ते अशा प्रकारचं आहे, की कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज किंवा असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस त्याच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. मग कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणा, कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया म्हणा किंवा कार्यपद्धती म्हणा, काही म्हटलं तरी तो अर्थ प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या अर्थानेच होतो. तर त्यामुळे कलम 21 मधली जी काही तरतूद आहे ती आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपण ही संज्ञा म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती किंवा प्रक्रिया किंवा कायद्याने घालून दिलेली कार्यपद्धती ही जी काही संज्ञा आहे ती जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये जो उल्लेख आहे, की जो आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये स्वीकारलेला आहे, की जी या पद्धतीने आहे, की कायद्यानुसार प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती म्हणजेच प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. त्यानंतर अमेरिकन घटनेत जो उल्लेख आहे तो या प्रकारचा, की कायद्यानुसार विधिवत झालेली प्रक्रिया, की ज्याला ड्यू टू प्रोसिजर ऑफ लॉ किंवा अकॉर्डिंग टू प्रोसिजर ऑफ लॉ असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे प्रश्नात जो काही उल्लेख केला गेलेला आहे, की कायद्याची योग्य पद्धती, की ज्याला आपण ड्यू टू प्रोसिजर ऑफ लॉ असं म्हणतो, ते अमेरिकन घटनेचा भाग आहे, आणि कायद्याने घालून दिलेली पद्धती की जो जपानी घटनेचा भाग आहे असं आपल्याला इथं म्हणता येऊ शकेल. तर त्या अर्थाने या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, आजच्या या ठिकाणी फॅक्च्युअल क्वेश्चन सिरीजच्या भाग 1 मध्ये आपण तब्बल या ठिकाणी हे 7 प्रश्न पाहिलेले आहेत, आणि या एकंदरीत 7 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारे निश्चितपणाने वेगवेगळ्या फॅक्च्युअल प्रश्नांची जाण झालेली असेल, की ज्याचा संदर्भ किंवा ज्याचा उपयोग तुम्हाला आगामी राज्य सेवा पूर्व परीक्षा असेल, संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, या सर्वच अर्थाने या ठिकाणी उपयोगाला येऊ शकतो. एक लक्षात घ्या, की या ठिकाणी फॅक्च्युअल क्वेश्चन सिरीज सुरू करण्यामागचा एकच हेतू होता, की अनेक प्रकारच्या फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये किंवा फॅक्च्युअल प्रश्नांमध्ये सुद्धा आपले मार्क्स बऱ्याच वेळा जातात, आणि ते गेल्यामुळे या ठिकाणी घडतं काय, तर आपल्याला एखादा प्रश्न येत असताना सुद्धा केवळ आपल्या या ठिकाणी साध्या सुध्या चुकीमुळे किंवा मिस्टेकमुळे आपले या ठिकाणी प्रश्न जे काही ते चुकतात, आणि मग आपला एखादा मार्क जो काय तो जात असतो. तर त्यामुळे अशा प्रकारच्या या फॅक्च्युअल क्वेश्चन्सची सिरीज जी काय ती पुढे आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत, की जेणेकरून आपले कोणत्याही स्ट्रेट फॉरवर्ड किंवा फॅक्च्युअल प्रश्नाचे मार्क्स हे जाऊ नयेत, हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी याचा उपयोग जो काय तो आगामी संयुक्त गट ब, गट क मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून अधिकाधिक होईल असं म्हणायला काही हरकत नाही, कारण हे बहुतांश प्रश्न मी मुख्य परीक्षेच्या स्तरावरचेच या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्यामुळे याचा उपयोग निश्चितपणाने आगामी गट ब, गट क मुख्य परीक्षेसाठी आपल्याला होईल असं म्हणायला मी हरकत नाही. एवढंच नव्हे तर या ठिकाणी फॅक्च्युअल क्वेश्चन सिरीजच्या बरोबरच आपण पुढे या ठिकाणी विश्लेषणात्मक प्रश्नांची सुद्धा चर्चा करून आणणार आहोत. त्याचीही वेगळी सिरीज आपण सुरू करूया, की जेणेकरून त्याही दृष्टीने जर प्रश्न विचारलेले असतील तर त्याचाही आपला सराव व्हावा, प्रॅक्टिस व्हावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये या फॅक्च्युअल प्रश्नांच्या माध्यमातून मी बहुतांश जे काही माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.